चला तर मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी मऊसूत, पचायला हलकी व हॉटेलसारखी दाल खिचडी घरच्या घरीच कशी बनवायची ते मी आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करू. दाल खिचडीसाठी तांदूळ, तुरीची डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, थोडासा लसूण, थोडी कोथिंबीर, एक टोमॅटो, 2 लाल मिरची आणि एक छोटासा कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या देखील मी या ठिकाणी घेतलेल्या आहे. आता आपण हे साहित्य बाजूला ठेवून आपण एक एक करून डाळी व तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. तर मंडळी, एका पातेल्यात भरपूर प्रमाणात पाणी घेऊन आपण या सर्व डाळी त्यामध्ये टाकून घेऊ. त्यानंतर मी एक मोठी वाटी यामध्ये तांदूळ टाकून घेते. तुम्ही पाहू शकता तांदूळ मी या ठिकाणी राशनचे घेतलेले आहेत. यांना आपण 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊ. जर तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये झटपट व टेस्टी दाल खिचडी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता आपण जे साहित्य घेतले होते ते साहित्य एक एक करून कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी बारीक बारीक साईजमध्ये कांदा कट करून घेतले आहे. आता त्यानंतर मी मिरच्या देखील कट करून घेते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की डाळ खिचडी बनवताना जास्त प्रमाणात डाळ घ्यायची का जास्त प्रमाणात तांदूळ घ्यायचे. पण माझ्या मते तर रोजच्या जेवणासाठी डाळ खिचडी बनवत असाल तर तुम्ही तांदळापेक्षा डाळ ही अर्ध्या प्रमाणात घ्यायची. तर पहा, आता आपली कोथिंबीर बारीक बारीक साईजमध्ये कट करून झालेली आहे. त्यानंतर मी या ठिकाणी एक छोटा टोमॅटो देखील कट करून घेतले आहे. 10 ते 12 पाकळ्या लसूण व त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून आपण एकत्र याला कुटून घेऊ. जिरे व लसूण एकत्र कुटून घेतल्यास आपल्या डाळ खिचडीची टेस्ट एकदम भारी लागेल. चला तर मग आता आपण डाळ खिचडीला फोडणी देऊ. या ठिकाणी मी 1 चम्मच तूप टाकून घेतलेले आहे कुकरमध्ये आणि 1 चम्मच ते 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आपलं. त्यानंतर तेल गरम झाल्यास त्यामध्ये जिरे, मोहरी, कुटून घेतलेला लसूण, बारीक कट केलेला कांदा, 2-3 हिरव्या मिरची चिरून घेतलेली ही आपण यामध्ये टाकून त्यांना व्यवस्थित परतून घेऊ. कांदा लालसर होईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी यामध्ये कढीपत्ता टाकलेला नाही. आता कांदा लालसर झाल्यास तुम्ही पाहू शकता मी यामध्ये बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेतले आहे. टोमॅटो टाकून यामध्ये भरपूर प्रमाणात आपण कोथिंबीर टाकून घेऊ व त्यांना व्यवस्थित परतून टोमॅटो थोडंसं मऊ झाल्यास आपण यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद टाकून त्यामध्ये आपण धुवून घेतलेल्या डाळी व तांदूळ टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी यांना व्यवस्थित परतून यामध्ये धुवून घेतलेली आपली डाळ तांदूळ टाकून घेते. आता या सर्व मिश्रणाला आपण व्यवस्थित परतून घेऊ. तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसाला देखील टाकू शकता. आता आपण यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी तांदळाच्या 3 पट पाणी टाकून घ्यायचं. या ठिकाणी मी 2 मोठे तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ. डाळ खिचडी ही थोडी ओलसर असते त्यामुळे त्यामध्ये थोडं भरपूर प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं. आता 3 ते 4 कुकरच्या शिट्ट्या झाल्यास तुम्ही पाहू शकता आपली डाळ खिचडी ही एकदम मस्त अशी मऊ, पचायला हलकी तयार झालेली आहे. तर पहा, ही आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे. ही डाळ खिचडी दिसायला जेवढी छान दिसते खायला तेवढीच भारी लागते. चला तर मग आता आपण या खिचडीला हॉटेलमधल्या सारखाच कडकडीत असा तडका देऊ. त्यासाठी या ठिकाणी मी एका वाटीमध्ये 2 चम्मच तूप टाकून घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी टाकून त्याला व्यवस्थित करू द्यायचं. नंतर त्यामध्ये वाळलेल्या लाल मिरच्या टाकून घेऊ आणि 1 चम्मच आपण यामध्ये लाल तिखट देखील टाकून घेऊ. आता हे कडकडीत तूप आपण या खिचडीवरती टाकून घेऊ. असा हा कडकडीत तुपाचा तडका या खिचडीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी मिक्स करून घेतलेला आहे. आता ही खिचडी मी खाण्यासाठी घेते. अशी दाल खिचडी व त्यावरती असा तुपाचा तडका दिल्यास तुम्हाला हॉटेलमध्ये जायची बिलकुल गरज नाही. एवढी भारी लागते ना, बस तुम्ही पुन्हा पुन्हा ही खिचडी बनवून खाताल. तर मंडळी, तुम्ही पण ही रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करा आणि तुमच्या बाळांना व तुमच्या घरच्यांना ही डाळ खिचडीची रेसिपी एक वेळेस नक्की बनवून द्या. ते पुन्हा पुन्हा मागतील आणि आवडीने खातील. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.